गोवंश हत्या आणि मांस विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीस म्हसळा पोलिसांनी रंगेहात पकडले। कत्तलखाना म्हसळा पोलीस स्टेशनपासून केवळ 500 मीटर अंतरावर होता। म्हसळा पोलीस स्टेशनपासून केवळ 500 मीटर अंतरावरील काजी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल व मांस विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीस म्हसळा पोलिसांनी रंगेहात अटक केल्याची घटना घडली। पोलीस नाईक सुरेश दिनकर पालोदे यांनी केलेल्या तक्रारीनुसार म्हसळा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2024 भारतीय दंडविधान कलम 429, मुंबई पोलीस अधिनियम 1951, 119, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सह प्राण्यांस क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 ठ 5, 5B, 5C, 6, 9, 9A प्रमाणे सहाय्यक फौजदार RP म्हात्रे यांनी तक्रार दाखल करून आरोपी खालिद अब्दुल रजाक उभारे वय 38 याला रंगेहात पकडून अटक केली। आरोपी खालिद याचे घराच्या पाठीमागे असलेल्या गुरांच्या गोठ्यात गोवंश जातीच्या तांबड्या रंगाच्या बैलाची कत्तल करून त्याचे मांस विक्रीकरता तयारीत वजन काट्यासह ठेवल्याचे दिसले। ते मांस विक्री केल्यावर अन्य 2 बैल, 1 गाय व 2 वासरे पुढील कत्तलीसाठी आपल्या गोठ्यात ठेवल्याचे पोलिसांनी रंगेहात पकडले। गुन्ह्याचे गांभीर्य पाहता म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले। यामध्ये आरोपीकडून सुमारे 70 ते 80 हजाराचा ऐवज जप्त केला आहे। म्हसळा तालुक्यात चरायला गेलेला गोवंश घरी परत न येणे अशा अनेक घटना घडत असतात। शेतकऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी। रायगड आणि महाराष्ट्र पोलिसांची नक्कीच कार्यक्षमता आहे, असे हिंदू समाजाचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले। म्हसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 52/2024 ने किसन नथुराम म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीबाबतही गतिमान तपास व्हावा असे सांगितले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।